आपण काल काय केले, आपण कुठे गेलो, कोणाला भेटलो किंवा एखादी गोष्ट का केली याबद्दल आपण अनेकदा बोलत असतो. तसेच बघा आपण प्रश्नही विचारतो. उदाहरणार्थ बघा, तू काल कुठे गेला होतास किंवा तू काल काय विकत घेतले, तू त्याला का फोन केला. सो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट डेली यूज क्वेश्चन्स. हो, अगदी बरोबर. आज आपण असे डेली यूज क्वेश्चन शिकणार आहोत जे डेली यूज क्वेश्चन आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा रोज वापर करतो. बट आपण कसे क्वेश्चन शिकणार आहोत, आज आपण सिंपल पास्ट टेन्समधले डेली यूज क्वेश्चन शिकणार आहोत. हो, अगदी बरोबर. डेली यूज क्वेश्चन किंवा आपण त्याला WH फॅमिली म्हणतो. WH फॅमिली म्हणजे काय, त्याच्यामध्ये बघा फॉट, फेअर, फेन, फाय, हू, हाऊ असे वर्ड्स, याला आपण WH क्वेश्चन म्हणतो किंवा आपण याला WH फॅमिली किंवा WH वर्ड असे सुद्धा म्हणतो. म्हणजे या सर्व वर्ड्सने सुरू होणारे क्वेश्चन म्हणजेच WH फॅमिली. अगदी बरोबर. तर आज आपण सिंपल पास्ट टेन्समधील WH क्वेश्चन कसे तयार करायचे आहे आणि त्याचा दैनंदिन संभाषणामध्ये कसा वापर करायचा आहे हे शिकणार आहोत. ओके, चला तर वेळ न वाया घालवता आपण लगेच सुरू करूया. याचं स्ट्रक्चर बघा कसं असणार आहे किंवा फॉर्म्युला WH वर्ड प्लस डीड प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. इथे बघा WH फॅमिली क्वेश्चन असला तरी इथे आपल्याला वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज करायचा आहे आणि याच्यामध्ये बघा ऑल सब्जेक्टसाठी आपल्याला डीडच यूज करायचा आहे. ओके, इथे तुम्ही कुठलाही सब्जेक्ट घेतला, ही, शी, इट, यू, दे, वी किंवा सिंग्युलर किंवा प्लुरल कुठलाही सब्जेक्ट घेतला तरी आपल्याला इथे डीडच यूज करायचा आहे. मी इथे यू सब्जेक्ट घेतला कारण आपण प्रश्न विचारताना समोरच्याला तू, त्यामुळे मी इथे यू हा सब्जेक्ट घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही सब्जेक्ट घेऊन प्रश्न विचारू शकता. ओके, चला आपण क्वेश्चन बघूया. आपला फर्स्ट क्वेश्चन बघा, काल तू कुठे गेला होतास. वेअर डिड यू गो येस्टरडे. वेअर डिड यू गो येस्टरडे. काल तू कुठे गेला होतास. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वाय डिड यू वेकअप सो अर्ली. तू इतक्या लवकर का उठलास. वाय डिड यू वेकअप सो अर्ली. तू इतक्या लवकर का उठलास. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हेन डिड यू चार्ज युअर फोन. तू तुझा फोन कधी चार्ज केला. व्हेन डिड यू चार्ज युअर फोन. तू तुझा फोन कधी चार्ज केला. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, तू काल कोणाला फोन केला. हू डिड यू कॉल येस्टरडे. हू डिड यू कॉल येस्टरडे. तू काल कोणाला फोन केला. ओके, खूप छान प्रश्न आहे. तुम्ही रिपीट ही क्वेश्चन रीड करा आणि वाटलंच तर तुम्ही ही क्वेश्चन लिहून प्रॅक्टिस करा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. तू हे कुठून विकत घेतले. वेअर डिड यू बाय दिस. वेअर डिड यू बाय दिस. तू हे कुठून विकत घेतले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हेन डिड यू क्लीन युअर रूम. तू तुझी खोली कधी साफ केली. व्हेन डिड यू क्लीन युअर रूम. तू तुझी खोली कधी साफ केली. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेअर डिड यू कीप द डॉक्युमेंट्स. तू कागदपत्रे कुठे ठेवले. वेअर डिड यू कीप द डॉक्युमेंट्स. तू कागदपत्रे कुठे ठेवले. नेक्स्ट क्वेश्चन बघा, तू तुझा गृहपाठ कधी पूर्ण केला. व्हेन डिड यू फिनिश युअर होमवर्क. व्हेन डिड यू फिनिश युअर होमवर्क. तू तुझा गृहपाठ कधी पूर्ण केला. नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट डिड यू डिस्कस विथ युअर टीचर. तू तुझ्या शिक्षकांशी काय चर्चा केली. व्हॉट डिड यू डिस्कस विथ युअर टीचर. तू तुझ्या शिक्षकांशी काय चर्चा केली. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तू दार कसे उघडले. हाऊ डिड यू ओपन द डोअर. हाऊ डिड यू ओपन द डोअर. तू दार कसे उघडले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, काल तू किती पैसे खर्च केले. हाऊ मच मनी डिड यू स्पेंड येस्टरडे. हाऊ मच मनी डिड यू स्पेंड येस्टरडे. काल तू किती पैसे खर्च केले. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, काल तू कोणाला भेटायला गेला होतास. हू डिड यू गो टू मीट येस्टरडे. हू डिड यू गो टू मीट येस्टरडे. काल तू कोणाला भेटायला गेला होतास. ओके. समोरचा प्रश्न बघा आपला, तू बसने का प्रवास केला.
Why did you travel by bus? Why did you travel by bus? तू बसने का प्रवास केला? ओके, खूप छान प्रश्न आहे. तुम्ही रीड करा, प्रॅक्टिस करा आणि रिपीट रीड करा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तू काल संध्याकाळी कुठे थांबलास? Where did you stay yesterday evening? Where did you stay yesterday evening? तू काल संध्याकाळी कुठे थांबलास? Where did you stay yesterday evening? ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे. तू हा फोटो कधी काढला? When did you take this photo? When did you take this photo? तू हा फोटो कधी काढला? इथे बघा, हे प्रश्न लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला फक्त 2 गोष्टी सांगते. तुम्ही त्या लक्षात ठेवा. बघा, जेव्हा सिंपल फास्ट टेन्सचे आपण क्वेश्चन बनवतो, क्वेश्चन बघा काय, जेव्हा आपण क्वेश्चन तयार करतो किंवा समोरच्याला विचारतो, तेव्हा त्या प्रश्नामध्ये डीड आणि वर्बचं फर्स्ट फॉर्म काय, पहिलं तर डीड आणि सेकंड आहे वर्बचं फर्स्ट फॉर्म, हे लक्षात ठेवायचं. ओके, जिथे तुम्हाला डीड दिसेल आणि वर्बचं फर्स्ट फॉर्म दिसेल तो आपला सिंपल पास्ट टेन्सचं क्वेश्चन आहे. बट इथे बघा, जेव्हा आपण सिंपल पास्ट टेन्सचं सेंटेन्स बनवतो तेव्हा त्यामध्ये वर्बचं सेकंड फॉर्म असतं. ओके, हे लक्षात ठेवा, कन्फ्यूज होऊ नका. जेव्हा सेंटेन्स असतं तेव्हा वर्बचं सेकंड फॉर्म असतं आणि जेव्हा आपण प्रश्न तयार करतो तेव्हा त्यामध्ये वर्बचं फर्स्ट फॉर्म असतं. ओके, फर्स्ट फॉर्म आणि डीड ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. ओके, तुम्हाला समजलं असेल. चला आपण समोरचं क्वेश्चन बघूया. काल तू कोणते गाणे ऐकले? विच सॉन्ग डिड यू लिसन टू येस्टरडे? विच सॉन्ग डिड यू लिसन टू येस्टरडे? काल तू कोणते गाणे ऐकले? ओके, समोरचा प्रश्न बघा. तू ही बातमी कुठे ऐकली? Where did you hear this news? Where did you hear this news? तू ही बातमी कुठे ऐकली? ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तू काल सकाळी काय विकत घेतले? What did you buy yesterday morning? What did you buy yesterday morning? तू काल सकाळी काय विकत घेतले? ओके, तुम्ही सुद्धा असे स्वतःहून क्वेश्चन तयार करून बघा आणि प्रॅक्टिस करा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तू हा निर्णय कसा घेतलास? हाऊ डिड यू मेक दिस डिसिजन? हाऊ डिड यू मेक दिस डिसिजन? तू हा निर्णय कसा घेतलास? नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच बुक डिड यू बॅरो फ्रॉम द लायब्ररी? तू ग्रंथालयातून कोणते पुस्तक घेतले? विच बुक डिड यू बॅरो फ्रॉम द लायब्ररी? नेक्स्ट क्वेश्चन बघा. फेअर डिड यू पुट युअर कीज? तू तुझ्या किल्ल्या कुठे ठेवल्या? फेअर डिड यू पुट युअर कीज? तू तुझ्या किल्ल्या कुठे ठेवल्या? नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हेन डिड यू सेंड द मेसेज? तू संदेश कधी पाठवला? व्हेन डिड यू सेंड द मेसेज? तू संदेश कधी पाठवला? ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हाऊ डिड यू लर्न दिस रेसिपी? तू ही पाककृती कशी शिकले? हाऊ डिड यू लर्न दिस रेसिपी? तू ही पाककृती कशी शिकले? ओके, एखादा पदार्थ कसा बनवायचं शिकले म्हणजे कसं शिकले. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच ड्रेस डिड यू चूज? तू कोणता ड्रेस निवडला? विच ड्रेस डिड यू चूज? तू कोणता ड्रेस निवडला? बघा, खूप छान प्रश्न आहेत आणि खूप युजफुल आहेत. मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच हे सर्व प्रश्न आवडले असतील आणि याचा तुम्हाला लाभही होईल. तुम्ही सुद्धा व्हिडिओ रिपीट बघा, प्रॅक्टिस करा. ओके, जेव्हा आपण कुठल्याही प्रश्नाची किंवा कुठल्याही टॉपिकची प्रॅक्टिस करतो तेव्हा तो लॉंग टाईमसाठी आपल्या लक्षात राहतो. तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करा. ओके, खूप छान सेंटेन्सेस आहेत आणि इथे बघा आपल्याला कुठलाही टॉपिक शिकण्यासाठी इथे आपल्याला वर्बचं सेकंड फॉर्म, फर्स्ट फॉर्म हे सुद्धा माहीत असणे खूप गरजेचं आहे. बघा, त्यासाठी मी आपल्या चॅनलवर वर्बचे ऑल फॉर्म असं सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेले आहे. ते सुद्धा तुम्ही नक्की बघा, कारण आपल्याला इंग्रजी शिकताना कुठलाही टॉपिक शिकताना आपल्याला वर्बचे ऑल फॉर्म माहीत असणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ओके, असेच नवीन नवीन टॉपिक शिकण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. ओके, सो आज आपण इथेच थांबणार आहोत. आपण परत नव्याने
नवीन टॉपिक नवीन व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत. ओके, तोपर्यंत थँक्यू सो मच आणि बाय बाय. थँक्यू.